अमेरिकेच्या 25% टॅरिफचा कोकणाला सुद्धा फटका बसणार आहे। टॅरिफ धोरणाचा मँगो पल्पच्या निर्यातीला फटका बसणार आहे। भारतातून जवळपास 15,000 मेट्रिक टन मँगो पल्प निर्यात होतो। अमेरिकेला जाणाऱ्या पल्पच्या किमतीमध्ये 25% वाढ होणार आहे। अमेरिकेतील ग्राहकांना महाग दराने हा पल्प खरेदी करावा लागेल आणि त्यामुळे त्याच्यावर मोठा परिणाम होणार आहे। सरकारने भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 25% टॅरिफ लावलेला आहे आणि याच टॅरिफचा परिणाम हे कोकणातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या मँगो पल्प निर्यातीवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे। आणि या वाढलेल्या टॅरिफमुळे कुठेतरी जे निर्यातदार आहेत मँगो पल्पचे ते कुठेतरी चिंतेमध्ये पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कोकणातून मँगो पल्प हे अमेरिकेमध्ये निर्यात होत असतात, त्यामुळे जे अमेरिकन जे नागरिक आहेत जे मँगो पल्पची या ठिकाणी जी चव आहे ते चाकत असतात, त्यांना पण कुठेतरी त्यांचं जे आर्थिक ठिकाणी गणित आहे ते सुद्धा कुठेतरी विस्कळीत होताना आपल्याला पाहायला मिळणार। त्याबरोबर जे निर्यातदार आहेत त्यांचं सुद्धा कुठेतरी जे आर्थिक गणित आहे त्या ठिकाणी विस्कळीत होताना पाहायला मिळेल। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पल्पचे निर्यातदार आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत जे टॅरिफ वाढलेलं आहे याचा परिणाम मँगो पल्प या ठिकाणी निर्यातीवर होताना दिसतो, काय एकंदरीत परिणाम होईल? आपण कोकणचाच जर विषय घेतला तर आमच्या कोकणातून 50 कोटी रुपयाचा मँगो पल्प एक्सपोर्ट अमेरिकेला होतो। आता ह्या 50 कोटीवर 25% टॅरिफ बसला तर 12.5 कोटीचा अतिरिक्त भार सर्व ग्राहकांवर पडणार आहे आणि आमचा मँगो पल्प महाग होणार आहे। आता हा महाग झालेला मँगो पल्पवर अर्थातच विक्रीवर परिणाम होणार आहे आणि आम्ही मे महिन्यात जे करार केलेले आहेत त्यावेळेला टॅरिफ नव्हता, पण आता जो टॅरिफ लावलेला आहे त्यामुळे आमची आर्थिक गणितं सगळी विस्कळीत होणार आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, पावस, रत्नागिरी।